2008ची जी मंदी होती, रिसेशन होतं, ते इतकं मोठं होतं की लेमॅन ब्रदर्स 125 वर्ष जुनी कंपनी ती कोलॅप्स झाली 2008मध्ये. आणि जागतिक मंदीचं सावट सगळीकडे आलं आणि रिअल इस्टेटमध्ये ते आलं. आय वॉज हेडिंग द कंपनी आणि 2008 साली सगळे बिल्डर्स घरी बसायला लागले, ऑफिसेस बंद करून, की हा पिरियड असा आहे की बिझनेस जर केला तर लॉस मेकिंग आहे, त्याच्यापेक्षा बंद करून बसलं तर ॲटलिस्ट लॉस तरी होणार नाही, फॉरगेट अबाउट द प्रॉफिट. तर अनेकांनी लोकांना घरी जायला सांगितलं, ऑफिसेस बंद केले. देन आय थॉट देर हॅज टू बी ए इनोव्हेशन, वॉट एव्हर इट इज. माझं जे सायंटिफिक माइंड होतं ते कामाला लागलेलं होतं. देन आय इनोव्हेटेड ए प्रॉडक्ट लाईक नॅनो हाऊसिंग. नॅनो हाऊसिंग वॉज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ नॅनो कार. नॅनो कारचे दोन वैशिष्ट्य, एक ती आकाराने छोटी आणि किमतीने छोटी. हे दोन्ही वैशिष्ट्य मी त्याचे घेतले. घराचा आकार जो आहे तो 1 रूम किचन, 1 BHK, 2 BHK, 3 BHK सगळ्यांचा 25% कमी केलं. म्हणजे लोक 1000 स्क्वेअर फीटाचं 1 BHK बनवत होते. इतकं मोठं 1 BHKची गरज काय? माणसाला शेवटी 1 इंचाचा पैसा द्यायला लागतो. आय रिड्यूस 25%. आणि रेट कोणी कमी करायला मात्र काही तयार नव्हतं. बिल्डर आजही रेट कमी करत नाही, किती रिसेशन येऊ दे, ते पकडून बसतात किमतीला. आय वॉज द फर्स्ट टू रिड्यूस द रेट्स लुकिंग ॲट द रिसेशन. आणि तेव्हा मला अनेकांनी मूर्खात काढलं की अरे क्यों कर रहे हो, क्यों मार्केट तोड़ रहे हो, हमारा धंदा क्यों खराब कर रहे हो. मैंने कहा ठीक है, आपको जहाँ बैठना है वहाँ पर बैठे रहो. मी दोन्हींची 25% वजावट केल्यानंतर घराची किंमत 50% वर आली.